नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू व्लॉग. मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताही मी वडोदरामध्येच आहे आणि वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि डेट आहे 18 जून 2026 आणि वार काय आहे गुरुवार. तसं तर मी रात्री व्हिडिओ रेंडरिंगला टाकून झोपलो होतो. सकाळी 6:30ला लॅबचा अलार्म वाजत होता, तर तेव्हा उठलो. ते तर निमित्तच झालं व्हिडिओ अपलोडिंगला टाकायचं. तर बरंच झालं, कारण की आता व्लॉग्स थोडेफार मोठे बनत आहेत आणि अपलोडिंगलाही टाईम घेत आहे. मग पुन्हा झोपलो, पुन्हा साखर झोपेत होतो. पण माझ्या साखर झोप सकाळची झोप असते ना, ती साखर झोप असते. तर माझ्या मित्राला सकाळ सकाळ माझी आठवण आली 8:30 वाजता का 8:45 वाजता. तर त्याच्या कॉलवर मी उठलो. त्यानंतर थंबनेल एडिट केला, टायटल वगैरे टाकलं. कारण की तुझ्या मित्राला झोप नसेल येत म्हणून त्याला दुसऱ्यांची झोप उघडायची. हां, ते तर आहे. बाकी काय नाही. तू काय करते सकाळ बाकी तुम्ही माझे केस बहुत खर्चा किया है बालों पे भाई. लेकिन यहाँ के एकदम क्या ही बोलो, अभी इधर तो मैं नहीं धोऊंगी भाई, ऐसे ही चली जाऊंगी, पर धोऊंगी नहीं मैं. इथे हेअरफॉल काय झालेला आहे, कारण की पाणीचं नाही, पण इथे ऍक्च्युअल मध्ये खूप चांगलं पाणी आहे. पण ह्यांच्याकडे असं आहे की जो हायवे ब्रिज आहे त्याच्या त्या बाजूला चांगला आहे, ह्या बाजूला नाही आहे. पण आता बऱ्यापैकी फॅसिलिटीज केल्यात म्हणून इथे जास्त लोक राहायला लागल्यात. तर आता ह्यांच्या बिल्डिंगचं काय आपल्याला माहिती नाही. आणि आम्ही टावर मध्ये राहतात 7th फ्लोअरवर. हा, आणि किती 14 फ्लोअरचा टावर आहे. आणि बाकी मी फक्त फ्रेश झालोय. तू कधी होईल? मी नाही होणार, नेक्स्ट डे. काल पाऊस पडून गेलाय थोडाफार, पण आता ऊन आलेलं आहे आणि उन्हामुळे जी गरमी होणार आहे, अरे बापरे, वाट लागेल. आणि हे आहे व्ह्यू. बाहेर ऊन कडक आहे आणि आता आम्ही निघाल्यात चहा प्यायला चाललोय. रात्री खूप खाल्लं होतं म्हणून विचार केला की लंच थोडा लेटच करू, त्या अगोदर चहा पिऊन येतोय. चहा प्यायला पण कुठे चालल्यात, खूपच दूर. आणि एक गोष्ट मला माहिती आहे की वडोदरा पाऊस पडल्यानंतर बुडतो. हे बघा, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. पाऊस काल रात्री पडून गेलाय, पण पाणी अजून आहे. आम्ही इथे जस्ट पोचलो काल सारखं इथे, म्हणजे आता चहा प्यायला आलं. आता आम्ही चहा प्यायला आलोच होतो. काल त्या एरियामध्ये आम्ही थांबलेलो, तर तिथे पाऊस लागला. आता इथे पोचलो, त्या बाजूला तर खूप ऊन होतं आणि इथे येऊन पाऊस लागलेला आहे. ऋतिका पाटील अँड लाभ पाटील खूप घाम निघत आहे आणि वी आर एन्जॉईंग टी, कप ऑफ टी. बाईक इथेच पार्क केलेली आहे. थोडाफार पाऊस लागलेला आहे, तर आता आम्ही चालतच चालल्यात नाश्ता करण्यासाठी. आता नाश्त्याचं नाव गुड्डीला पण नाही माहिती, तीच घेऊन चाललंय आणि रिमझिम पाऊस आलेला आहे. तर आता आलेलं आहे, ह्याचं नाव काय? ढोकला ह्याला बोलतात. मग आपला ढोकला होता. हा वॉज द टेस्ट. थांब तुझं तर ठीक आहे, लाभ तूच टेस्ट करून सांगू शकतो की कसं आहे. मस्त एकदम. खराब होता तरी मस्त लागेल. काय घरचं जेवण भेटणार राहिलं नाही, चांगला आहे. चालू केली का? थांबा, मी पहिले या चटणी बरोबर राहील. खूप टाइमपास करतो रे तू. मस्त आहे, खरं बोल. खरंच चांगलं आहे. ऋतिका पाटीलने काय सजेस्ट केलं आणि ते खराब असेल असं कधी होऊ शकत. पण ही स्पायसी चटणी सोबत अजून चांगलं लागतं. ह्याला काय बोलतात ते बघून घ्या, ह्याला ढोकला बोलतात. ह्याला नॉनसेन्स पीपल. तर आता पाऊस पडतच होता, खाऊन झालेला. विचार केला अजून एक चहा पिऊन जातो आणि माझ्यामुळे यांना पण प्यायला लागते. मीच बोलली एकदम स्क्रिप्टेड नाही, एकदम फेक व्लॉगिंग नाही, फेक व्लॉगिंग एकदम. थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडलेला, तुम्ही समजू पण नाही शकत. बघा, रोड सुकलेले आहेत आणि आता पुन्हा पाऊस येतोय. त्याकरता आम्ही घरी पळत आहेत, कारण की आमच्या मागेच पाऊस यायला लागलाय. होपफुली पालघरला पण मागे झाला पाहिजे पाऊस. मित्रांनो, 2 वाजलेले आहेत. थोडा आराम केला येऊन आणि गरमी थोडीफार नाही जास्तच होत आहे. आता जेवूया. लास्ट लंच इथे, म्हणजे आजचं. पुन्हा लवकरच येऊया. आणि काय आहे का जेवणात? काय आहे? मटका बिर्याणी आहे, पण चीज बघ. ओ माय गॉड.
स्टार्ट. आता मी पहिले थोडा चीज खाते सोबत आहे पापड 2 गुलाबजाम, छास छास इज मॅन्डेटरी. छास माझ्यासोबत खायचंय. एक स्पून घेऊन ये ना प्लीज. आता तू सर्व कर आणि मग आपण खाऊ. ओके. स्पून घेऊन ये ना. तर आता गुड्डी तू एक घास घे आणि सांग व्लॉगसाठी कशी आहे बिर्याणी. पनीर मटका बिर्याणी. मला माहिती चांगली लागते, खूप चांगली लागते. अरे माझा तर डिसिजन बेस्टच असतो, पण आता हार्दिक सांगेल की कशी लागते. वडा हार्दिक काय लाभ सांगतोय. फर्स्ट क्लास. एक नंबर. पापड फोड चल. तुझं कुठेतरी लागते. बस आता मी खाते. बाय बाय. 3:25 झालेले आहेत. आता आम्ही आमचा भोजा बिस्तारा घेऊन निघालोय, म्हणजे निघत आहोत. पहिले तर गाडी द्यायला लागेल. अभी मैं आ रही हूँ. किधर? अपने इलाका आपण का कानून आपण का. थांबा आता लाभला भेटू. लाभ भाई इधर आओ. इधर आओ. अरे लाभ तुला कसं वाटतं आम्ही चाललोय इथे आहे ना. तुला कसं वाटतं आम्ही चाललोय घरी. मला खूप दुःख होत आहे. आणि 3-4 दिवस आम्ही मस्त फिरलो. तर माझी रूम वगैरे अजून कपड वगैरे आणायचं आहे मला. सर्व घेऊन ये आरामात. आपण भेटू. तू आता पालघरमध्ये येईल तेव्हा, नाहीतर मला तिथे यायला लागेल परत. अरे भाई तुम्ही त्या इकडे मस्त. इकडे काय 2 वर्ष आहे. आपण मज्जा करू. रोज येत जा. रोज येत जा. तेव्हा काय बोईसरला बोलवतो काय का पालघरला. घेऊन येत जा थंडा. 3:30 वाजता आम्ही निघालो होतो. अर्धा तास झालेला आहे आणि गाडीवर भरपूर सामान असल्या कारणाने मी काय व्लॉग कंटिन्यू केला नव्हता. आता कसं तरी करतोय. आणि आता पहिले तर बाईक परत देऊया, म्हणजे स्कूटी. आणि मग तिथून स्टेशन वॉकिंग डिस्टन्सवर आहे, 300 ते 400 मीटर. मग स्कूटी दिल्यानंतरच तुम्हाला भेटतो आता लगेच. आता आम्ही पोचलोय बाईक परत देण्यासाठी आणि खूप आम्हाला अफोर्डेबल पडली. 500 रुपीज अ डे. आता ही त्यांच्यासोबत जी शेवटची प्रोसिजर असते ती करेल आणि मग आम्ही इथून निघू. आणि भरपूर सामान आहे, अजून थोडं सामान आहे पण ते नाही दाखवू शकत. थँक यू फॉर चूजिंग वडोदरा रेंटल्स. रिअली आय एम ऑल्सो थँक्यू. आता आमचं सर्व कंप्लीट झालेलं आहे आणि फक्त आता जाऊन ट्रेनमध्ये बसायचं आहे. त्या अगोदर एक स्मॉल ब्रेक, रसमलाई, अजून बरंच काही. पण तू इतकं का घेतलंय. नाही, कारण की मला आवडते. आणि यानंतर पण अजून काहीतरी येणार आहे, पण हे नंतर खाणार आणि त्या अगोदर दाखवतो. रसमलाई तर दाखवली, हे बघा. हे आहे पिझ्झा सँडविच. काय पिझ्झा समोसा. आणि हे दुसरं काय दाखव ना. आता तूच दाखव. आपण कुठे आहेत आता. जगदीश, गुजरातचं स्पेशल आउटलेट. हे काय आहे. कॉर्न. कसं आहे टेस्ट. असं वाटते की माझा व्लॉग चालू नसतो. हिचा चालू असतो. तुला हे खूपच आवडेल बघ. सो मच चीजी. लाईक मी. हे पण आहे. हे पिझ्झा आहे आणि हे कॉर्न आहे. पावणे 5 झालेले आहेत आणि आम्ही पोचलोय वडोदरा रेल्वे स्टेशनवर. आता फक्त वेटिंग फॉर ट्रेन. फायनली ट्रेन इज हिअर अँड टाइम इज 5:20. अर्धा तास झालेला आहे ट्रेनमध्ये बसून. जागा भेटलेली आहे अजूनपर्यंत तरी. सो फार सो गुड. ट्रेन थोडीशी 10 ते 15 मिनटं लेट आली आणि बोईसरला पोचण्याचा टायमिंग आहे 9:40. पण नेहमी या टायमाच्या ट्रेन थोड्या लेटच पोचतात. तर पाहूया आता किती वाजता पोचतात. आणि प्रवास तरी अजूनपर्यंत तरी खूपच चांगला चालू आहे. मित्रांनो, कुठेही काही म्हणजे ट्रेनमध्ये हे सर्व करायची काय गरज आहे. काळजी हवा लागते. वा भाई वा. काय ट्रेक आहे.
सॉरी ज्यादा खाली झाली ट्रिक का नाही कॅमेरा कॅन जस्टिफाय युअर कॅमेरा इज फेक. यो मेकअप इज फेक. फेक कॅमेरा. सुरतच्या पहिले लागलेला आहे ब्रिज, मोठी नदी. धडक 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 धडक. साडेसात वाजलेले आहेत आणि आता जस्ट आम्ही सुरत स्टेशनवर पोचत आहोत. म्हणजेच ट्रेन थोडी लेट चालली आहे. मला माहिती आहे ना, या टायमाला ही ट्रेन नाही तर सांगा 5:30 वाजता खूपच सारे ट्रेन असतात साऊथला जाणारे, ते बोईसरला थांबतात. त्या मोस्ट प्रोबेबली अर्धा ते पाऊण तास तरी म्हणजे 45 मिनिट्स लेट असतात. तर हा आहे समोर सुरत स्टेशन. सूरत देख ली तेरी सूरत कब देखने मिलेगी. ट्रेन थांबलीच होती सुरत स्टेशनला, तर विचार केला काहीतरी खाण्यासाठी घेऊ. अजून 2 तास काढायचे ट्रेनमध्ये. मित्रांनो, फायनली बॅक टू बेसिक म्हणजेच बोईसरला पोचलो. अरे आपण चाललोय कुठे ते. फायनली बॅक टू बेसिक. ऋतिका चल, आपल्याला जाम चालायचं आहे. बोईसर स्टेशन आहे, पालघर नाही. ये पुरा घूम के जाने का आहे. बापरे बाप, एवढ्या बॅग्स घेऊन ही आहे, हिच्याहून डबल सामान माझ्या हातात आहे. 10:30 वाजलेले आहेत आणि जस्ट घरी पोचलो. आता जेवण वगैरे घेतो आणि हा व्लॉग इथेच एंड करूया. होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.